नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणले मुहूर्त पहा. ते आंबेडकर वाचतात. घरचे म्हणले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही. पाहुणे म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला असलं चालत नाही. भावकी म्हटली जागरण गोंधळ बोकळ तरी कापा. कांबळे म्हणला असलं तर चालणारच नाही. गाडगे बाबा वाच. मग घरच्यांनीच कांबळेला दारला, असा तुडवला, असा तुडवला. मग कांबळे हुशार, नाही रडला, नुसता हात काढला. कांबळे वयात आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला, कांबळे प्रेमात पडला. तिने विचारली त्याची जात. गार्डन मध्ये बसला. कांबळे म्हणला बेटे मी माणूस, माणूस ना ती जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कांबळे समाजात आला, चळवळीत आला. चळवळी सगळी गटतट बघितली. कांबळे सगळ्यांना म्हटला सगळ्यांनी एकत्रित या. बाबासाहेब समजून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या, हा देश समजून घ्या, एकत्र या, भारतीय व्हा. सगळे एकत्रित आले आणि एकत्र येऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही नुसता हात काढला. आता कांबळेला मुलं झाली, मुलं मोठी झाली. मग ते पोरगा कांबळेचा त्या मोबाईल मध्ये हरवला. एक बघा अगोदर बारवर रोड होती अशी जाऊन, आता इथंच बसून गौतम पाटील बघते असते. मग ती मोबाईलवर बघत बघत परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाह आंबेडकर कोण, सावित्रीबाई फुले कोण, हे संविधान काय भानगड. आता मात्र कांबळे चिडला. सगळ्याला समजावत राहिलो पण घरातच काय. मग त्यानं पोरालाच असा तुडवला. चिरंजीव कांबळे हुशार, तो दोनदा काढला. कांबळेला लक्षात आलं ही डबल गेलं, चार गेलं. आणि आता कांबळे वेडा झाला. वेड्याच्या दवाखान्यात असतो. आता कांबळे वेडा झाला, वेड्याच्या दवाखान्यात असतो. कांबळेच्या एका हातात कुठल्या एका रंगाची चिन्ही नसते, तर कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा असतो आणि मांडीवर संविधान. आणि कांबळे वेड्यासारखं भारत माता की जय म्हणतो, भारताच्या घोषणा देतो, मानवतेच्या घोषणा देतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला वेडा समजून शॉक देऊन तुडवतात. पण कांबळे रडत नाही, नुसताच कसा